नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असलेला आजचा विषय म्हणजे मराठा आरक्षण। मित्रांनो, आता मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने नवीन जी.आर. काढून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग दाखवलाय। पण हा जी.आर. नेमका आहे तरी काय, त्याचा फायदा खरंच मराठा समाजाला होणार का आणि याच्यातून कशा प्रकारे या जी.आर.च्या माध्यमातून आरक्षण मिळणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, लाईक करा, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सुद्धा करा। मित्रांनो, जी.आर. कडे जाण्यापूर्वी मराठा समाजाची आपण थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया। मराठा समाजाची पार्श्वभूमी पाहिली तर तो महाराष्ट्रातील जवळपास 30 ते 35% लोकसंख्या असलेला समाज आहे। गेल्या शतकात बदलत्या आर्थिक धोरणांमुळे, ग्रामीण भागातील शेती संकटांमुळे आणि शिक्षण नोकऱ्यांमधील स्पर्धेमुळे या समाजातील मोठा भाग मागे पडला। हाच दाखला देत मराठा समाजाने शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाची मागणी सुरू केली। मित्रांनो, 1990 नंतर मंडळ आयोगानंतर भारतातील इतर मागासवर्गीय समाजांना आरक्षण मिळालं, पण मराठा समाजाला त्यात स्थान मिळालं नाही। त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली। समाजात वारंवार सरकारला मागणी केली गेली की आम्हाला मागासवर्गीय समाजात समाविष्ट करून। राजकीय निर्णय आणि न्यायालयीन संघर्ष काय बघूया या आंदोलनाचा। 2014 मध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना मराठा समाजात 16% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला। या आरक्षणाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आयोगाचा आधार दिला गेला। त्यानंतर 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा SEBCच्या अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला। मित्रांनो, हायकोर्टामध्ये हा थोड्याफार प्रमाणामध्ये याला मान्यता मिळाली, परंतु 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने हा कायदा रद्द केला आणि मराठा समाजाचं जे आरक्षण दिलं होतं ते सुद्धा रद्द झालं। सुप्रीम कोर्टाने रद्द करताना सांगितलं की 50% मर्यादा ओलांडली जाते। मराठा समाज हा मागासवर्गीय समाजामध्ये येत नाही असे कोणते दाखले दिले नाहीत। त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारने दिलेला जो आरक्षण होता त्याच्यावर स्थगिती आणली, तो निर्णय रद्द केला। मित्रांनो, अशा पद्धतीमध्ये राजकीय आणि दृष्ट्या जे आरक्षण मिळालं होतं ते संपुष्टात आलं। त्यानंतर मनोज जरांगे यांनी 2023 पासून मराठा समाजाच्या आंदोलनाला सुरुवात केली। त्यांनी जालना जिल्ह्यातून सुरुवात केली। जरांगे पाटील यांनी सरकारसमोर ठाम मागणी केली, मराठा समाजाला तातडीने OBC मध्ये समाविष्ट करून द्या। मनोज जरांगे यांनी हैदराबाद गॅजेटमधील नोंदीच्या आधारावर मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्यावे। त्यांच्या आंदोलनातील मोठा आणि मुख्य मुद्दा हाच होता की जो हैदराबाद गॅजेट आहे त्याच्यावर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे आणि मराठ्यांना OBC मध्ये समाविष्ट करून घ्यावे। मित्रांनो, मनोज जरांगे यांनी मुंबईमध्ये केलेल्या आंदोलनानंतर सरकारने अखेर 3 सप्टेंबर 2025 रोजी एक नवीन जी.आर. आणला। सामाजिक असंतोष शमवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 3 सप्टेंबर 2025 रोजी नवीन जी.आर. काढला। या जी.आर. मध्ये म्हटलं आहे, नंबर 1, हैदराबाद गॅजेट किंवा जुन्या नोंदीनुसार जर एखाद्या कुटुंबाला मराठा कुटुंबाचं कुणबी म्हणून नोंदवलं असेल तर त्या कुटुंबाला OBC प्रमाणपत्र दिलं जाईल। प्रमाणपत्र मराठा कुणबी, कुणबी मराठा किंवा कुणबी अशा तऱ्हेने नोंद केली जाईल। तपासणीसाठी ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी अधिकारी यांची समिती नेमणूक केली जाईल। या प्रमाणपत्राच्या आधारे संबंधित कुटुंबाला OBC आरक्षणाचा लाभ मिळू शकतो। म्हणजेच हा जी.आर. थेट मराठा समाजाला आरक्षण देत नाही, तो फक्त त्या लोकांना संधी देतो ज्यांच्याकडे ऐतिहासिक पुरावे आहेत। मित्रांनो, जी.आर.चे प्रमुख मुद्दे आणि संकल्पना अशी आहे की जी.आर.ची घोषणा महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅजेटमधील नोंदीनुसार मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हा फक्त जी.आर. जारी केलेला आहे। समाविष्ट व्यक्ती कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या वर्गातील जात प्रमाणासाठी अर्ज करू शकतात। मित्रांनो, यासाठी प्रक्रिया आहे, प्रत्येक गावात एक पॅनल गठीत केला जाईल। ग्रामसेवक, तलाठी, असिस्टंट ऍग्रीकल्चर ऑफिसर हे 3 अधिकारी अर्जाचे पुरावे तपासतील आणि नियम करतील। पुरावे आणि पात्रतेचा निकष म्हणजे अर्जदार किंवा त्याच्या पूर्वजांनी 21 नोव्हेंबर 1961 पूर्वी शेत जमिनी संबंधी जमीन धारणा केली असल्याचे पुरावे सादर करणे आवश्यक आहे। जसं त्याच्यावर कुणबी लिहिणे गरजेचं, म्हणजे कुणबी असा उल्लेख असणे गरजेचं आहे। जर त्याच्यावर कुणबी असा उल्लेख असेल तर सदर मराठा समाजातील कुटुंबाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल। हा मुख्य जी.आर. आहे। याच्यामध्ये या जी.आर. नुसार सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही। ज्यांच्या नोंदी सापडतील अशाच व्यक्तींना, फक्त मराठा समाजातील व्यक्तींना OBC मध्ये आरक्षण मिळणार आहे। हा मुख्य जी.आर.चा महत्व आहे। सरकारने सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। या जी.आर.चा परिणाम आणि सामाजिक प्रतिसाद काय आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। जी.आर.चा नेमका फायदा कोणाला होणार? ग्रामीण भागात, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील अनेक कुटुंबाच्या जुन्या जमिनी नोंदीमध्ये कुणबी असा उल्लेख आहे। अशा लोकांना या जी.आर.चा थेट फायदा होऊ शकतो। मात्र
ज्या कुटुंबाकडे असे पुरावे नाहीत त्यांना अजूनही आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे। त्यामुळे हा जी आर समाजातील सर्व मराठ्यांना समान संधी देणारा नाही, तर फक्त काहींनाच याचा फायदा मिळू शकतो ज्यांचा कुणबी असा उल्लेख आहे। मित्रांनो, सदर जी आर साठी ओबीसी संघटनांचा विरोध आहे। ओबीसी संघटनांचं म्हणणं आहे की ओबीसी आरक्षण आधीच मर्यादित आहे, त्यात अजून लोक आल्यास मूळ ओबीसी मागे पडतील। कुणबी ही जात मूळ ओबीसी मध्ये आहे, त्यात मराठा समाजाला कृत्रिमरित्या घुसवणं म्हणजे ओबीसीवर अन्याय करण्यासारखं आहे। सरकार निवडणुकीसाठी राजकारण करत आहे आणि त्याचा फटका खऱ्या मागासवर्गीयांना बसणार आहे असं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे आणि ओबीसी नेत्यांनी या जी आर विरुद्ध न्यायालयात सुद्धा जाण्याचं ठरवलं आहे। तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, या जी आरला आव्हान का आहे? मित्रांनो, जी आर जरी आला असेल तरी जी आर आल्यानंतर सगळ्यात आव्हान हे आहे की सुप्रीम कोर्टाची 50% मर्यादा अजूनही कायम आहे, त्यावर उपाय सापडलेला नाही। सर्व मराठा समाजाला एक समान आरक्षण याच्यातून मिळणार नाहीये, फक्त ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांनाच मिळेल। आणि तिसरं, ओबीसी संघटनाचा विरोध कितपत तीव्र आहे आणि त्याचा कसा परिणाम होईल या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। त्याच्यानंतरच या जी आरचं काय भवितव्य आहे आणि खरंच मराठा समाजाला याच्यातून आरक्षण मिळणार का हा प्रश्न अनिर्णित आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या काही कमेंट्स असतील त्या सुद्धा लिहा आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका। धन्यवाद।